नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा आलू ब्रेडचा कुरकुरीत नाश्ता बनवण्याकरता सर्वात अगोदर या ठिकाणी मी साधारणतः 6 मोठ्या आकाराची ब्रेड घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण या ब्रेडचे तुकडे करून याला मिक्सरमध्ये व्यवस्थितपणे दळून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा ब्रेड स्क्रब आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण ब्रेडचे मी व्यवस्थितपणे तुकडे करून घेतलेले आहे। यामुळे काय होते की ब्रेड स्क्रब हे अगदी छानपणे तयार होते। आता आपण या ब्रेडला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थितपणे वाटून घ्यायचं आहे। तर वाटण्यासाठी मी या ठिकाणी छोट्या भांड्याचा वापर केलेला आहे। तुम्ही हवं तर मोठं भांडं घेऊन एकदाच हे स्क्रब बनवू शकता। आणि बघा अशा प्रकारे संपूर्ण ब्रेडचेस मी स्क्रब बनवून तयार केले आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। यानंतर या ठिकाणी मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते आणि याला उकडून सालं काढून रूम टेम्परेचरवरती थंड केले आणि यानंतर अशा प्रकारे याला किसणीने बारीक किसून घेतलेले आहे। तुम्ही हवं तर मॅशही करू शकता, परंतु मॅश केल्यामुळे काय होते की यामध्ये छोटे मोठे तुकडे राहतात आणि त्यामुळे नाश्त्याला शेप देणं आपल्याला थोडंसं कठीण होतं। यामुळे शक्यतो अशा प्रकारचा नाश्ता बनवताना आलूला किसूनच घालावे। सोबतच या ठिकाणी मी बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेली शिमला मिरची, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेले गाजर आणि अर्धा चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट यामध्ये मी घालत आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणत्याही घालू शकता। हवं तर तुम्ही यामध्ये उकडलेले मटर वगैरे घातले तरीही चालतील। यानंतर नाश्ता अधिकच चटपटीत व्हावा याकरता मी अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबाचा रसही घालू शकता। सोबतच अर्धा चमचा गरम मसाला, पाऊण चमचा हळद, अर्धा चमचा जिरा आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया। तर साधारणतः 1 चमचा मिठाचा मी यामध्ये वापर केलेला आहे। तर बघा अशा प्रकारे संपूर्ण मसाल्यांनाही आपण व्यवस्थितपणे टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये मी 2 चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर टाकत आहे। कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल। थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घातल्याने काय होते की नाश्त्याला बाइंडिंग चांगल्या प्रकारे येते। शिवाय नाश्ता तेलामध्ये टाकल्यानंतर जास्त तेल पित नाही किंवा तेलकट होत नाही, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडीशी बाइंडिंग यामध्ये टाकायची आहे। आता आपण संपूर्ण आलू, मसाले आणि भाज्यांना व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून याची एक डो बनवून आपल्याला तयार करायची आहे। रोज दुपारी 4 वाजता मी एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन तुमच्यासमोर येत असते आणि शक्यतो घरामध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींचाच वापर करून साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी कशी बनवायची ते दाखवते। याकरता व्हिडिओ जराही स्किप न करता रेसिपी शेवटपर्यंत बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता संपूर्ण आलू आणि भाज्यांना व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेतलेले आहे आणि साधारणतः हे डो छानपणे तयार झाले आहे। तर आता आपण लगेच नाश्ता बनवण्याची तयारी करू। याकरता अशा प्रकारे मी या मिश्रणातून थोडेसे मिश्रण घेतलेले आहे। यानंतर या मिश्रणाचा मी एक रोल बनवून तयार करणार आहे। तर हलकासा जाडसर रोल या ठिकाणी मी तयार केलेला आहे। ज्या पद्धतीने आपण एखाद्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये ब्रेड रोल खातो ना, अगदी त्याच पद्धतीचे रोल आज आपण बनवणार आहे। तुम्ही हवं तर याला टिक्कीचा शेपही देऊ शकता। तर बघा एक रोल या ठिकाणी तयार झालेला आहे। तर आता आपण संपूर्ण रोलला व्यवस्थितपणे शेप देऊन तयार करूया। लहान मुलांना अशा प्रकारचे चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ खायला खूप आवडतात, तर तुम्ही झटपट ही रेसिपी घरी बनवू शकता। अचानक घरी पाहुणे आले किंवा छोट्या मोठ्या पार्टी समारंभासाठी तुम्ही अशा प्रकारे ब्रेड कटलेट अगोदरच बनवून ठेवू शकता। एक एक करत संपूर्ण आलूचे मी छानपणे रोल बनवून तयार केले आहे। तर आता आपण काय करू, यावरती ब्रेड स्क्रब लावून घेऊ। स्क्रब लावताना या ठिकाणी बरेच जण अगोदर स्लरी बनवतात आणि मग स्लरी लावल्यानंतर यावरती ब्रेड स्क्रब लावतात, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी स्लरी बनवलेली नाही। आलूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओलसरपणा असतो, शिवाय आपण यामध्ये जेव्हा मीठ आणि मसाले घालतो ना, तर त्यामध्ये अधिकच ओलसरपणा निर्माण होतो आणि त्यामुळे स्क्रब यावरती अगदी सहजासहजी सेट होते। तर बघा एक एक करत संपूर्ण रोलवरती मी ब्रेड स्क्रब व्यवस्थितपणे लावून तयार केले आहे। तर आता आपण याला फ्राय करण्याची तयारी करूया। याकरता मी गॅसवरती अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलेले होते। तेल चांगल्या प्रकारे गरम झाले की आपण एक एक करत संपूर्ण ब्रेड रोल यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकून घेऊया। तर बघा अशा प्रकारे एक एक करत संपूर्ण मी रोल यामध्ये टाकून घेतलेले आहे। सुरुवातीला गॅस मोठा करून तेलाला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचे आहे आणि नाश्ता तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती साधारणतः 4 ते 5 मिनिटांपर्यंत व्यवस्थितपणे क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचे आहे। सुरुवातीचे 2 मिनिटं आपण या नाश्त्याला जराही टच नाही करायचे। जसजसा नाश्ता फ्राय होण्यास सुरुवात होईल तसतसं आपण हळूहळू याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून नाश्ता दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे क्रिस्पी होईल।
आणि जवळपास 4 ते 5 मिनटं झाले आहेत. तुम्ही बघू शकता नाश्ता या ठिकाणी अगदी छानपणे फ्राय झाला आहे. मस्त असं कलर या नाश्त्याला आला आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे ब्रेड रोल तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा अचानक घरी पाहुणे आले तर गरमागरम चहासोबत खाण्यासाठीही बनवू शकता. खूप साधी, सोपी, झटपट होणारी, सर्वांच्या आवडीची पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.